नमस्कार. आज आपण आलो आहे विक्रोळी येथील आपल्या फ्लॅटवर आणि आता नुकताच आपण हा फ्लॅट हँडओव्हर केला आहे. तर त्याचा आज आपण तुम्हाला मी दाखवणार आहे की म्हणजे त्यामध्ये आपण कसे काय डिझाईन्स केले. तर त्याप्रमाणे आपण बघूया. पहिल्यांदा आपण हा सेफ्टी डोअर डिझाईन केला होता आणि याला असं ग्रुपचं सेक्शन देऊन आपण इथे ब्लॅक कलर फिल केला आहे आणि ही जाळी आहे एमएससी. याच्यामध्ये जो उंबरा दिसतोय आपल्याला तो उंबरा आपण सागाचा वापरला आणि कस्टमाइज केलेला उंबरा आहे. त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीची पावलं, स्वस्तिक वगैरे आपण त्याला ग्रूव करून घेतलेला आहे, इन्ग्रेविंग केलं त्याला. त्याचबरोबर आता जाऊया आतमध्ये आपल्या हॉलमध्ये. हॉलमध्ये जनरली क्लायंटला रिक्वायरमेंट होती की त्यांची जी आई आहे तर तिच्यासाठी इथे एक वॉर्डरोबची गरज होती. मग तो वॉर्डरोब कसा बनवायचा, तो हॉलमध्ये येणार होता. त्याच्यासाठी आपण इथे वॉर्डरोब प्रोव्हिजन केलं आहे वॉर्डरोबचं आणि त्याचबरोबर बाजूला आपण निशसुद्धा छोटंसं घेतलेलं आहे की जेणेकरून ते वॉर्डरोब न वाटता म्हणजे एक डिझायनर कॅबिनेट वाटावं या हिशोबाने. तसंच इथे डायनिंग टेबलची सुद्धा त्यांना आवश्यकता होती. मग ते नीट कसं बसेल किंवा जागेच्या अभावी ते व्यवस्थित कसं दिसेल, ह्या सगळ्या गोष्टीचा इथे आपण विचार केला आहे. तर आपण सुरुवातीला पाहूया की इथे आपण डायनिंग टेबल कसा यूज केला आहे. तर हा जो दिसतोय आपल्याला पूर्ण पॅनल तो आपण डायनिंग टेबलसाठी घेतला आहे की जो एकदम म्हणजे वॉल माउंटेड आपण आहे तो. आणि त्याचबरोबर मग तो आपण ओपन केला तर आपल्याला 4 सीटर डायनिंग टेबल मिळतो. अशा पद्धतीने हा डायनिंग टेबल डिझाईन केला. आणि मगाशी म्हटलं त्याप्रमाणे जसं वॉर्डरोब आपण बोलत होतो, हा आपण वॉर्डरोब इथे घेतलेला आहे. हा वॉर्डरोब आहे आणि त्याच्यानंतर त्या बाजूला आपण हा निश एरिया क्रिएट केला आहे जेणेकरून ते आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवता येतील. दुसरी गोष्ट म्हणजे हा सेक्शन आहे तो आपण इथे पुश मॅग्नेट यूज केलाय आणि इथे सुद्धा आपण स्टोरेज सेक्शन त्यांना थोडंसं प्रोव्हाइड केलंय. तसंच आपण आता जाऊया की टीव्ही युनिट. तर टीव्ही युनिट आपण जनरली जसं बघतो तसं न करता थोडंसं त्याला ट्रेडिशनल लुक देण्याचा आपण इथे प्रयत्न केला. म्हणून निश एरिया जो होता तिथे आपण सेल्फ घेऊन तिथे आपण हे असे कस्टमाइज जे आपण हे जे पार्टिकल बोलतो तसे ते यूज केले आणि त्या पद्धतीने आपण हे डिझाईन केले. आणि जनरली आपण काय करतो की बॅक वॉल असते जी टीव्ही युनिटच्या मागची जे पॅनल असतं त्याला सनमायका वगैरे यूज करतो. इथे तसं न करता त्याला आपण पेंट यूज केलाय, जो लस्टर पेंट आपण म्हणतो तो इथे आपण यूज केलाय. त्याला ग्रूवचा थोडा डिझाईन करून आपण त्याला पेंट करून घेतलेला आहे. तर यात मुख्य गोष्ट म्हणजे देवारा. तर देवारा आपण थोडा वुडन टच दिलाय त्याला, म्हणजे ट्रेडिशनल लुक देण्याचा प्रयत्न केला. हे सीएनसी कटिंग ही सागाची जाळी आपण इथे यूज केली. हे सगळे सागाचे सेक्शन आहेत आपण जे इथे वापरले, स्वस्तिक वापरले, म्हणजे आपले म्हणजे ट्रेडिशनल आपण जे म्हणतो त्या डिझाईन सगळ्या इथे यूज केले. आणि अशा पद्धतीने आपण इथे देवारा त्यांचा अरेंज केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की बॅक वॉलला आपण काय ना काय डिझाईन करतो. तर थोडं बजेट फ्रेंडली आपण किंवा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर इथे आपण या वॉलला थोडी वेगळी डिझाईन देण्याचा प्रयत्न केला जेणेकरून वॉलला थोडा चांगला लुक येऊन जाईल. तर आपण आता मास्टर बेडरूम मध्ये जाऊया आणि तो कसा डिझाईन केला आपण ते पाहूया. हा आहे मास्टर बेडरूम. याच्यामध्ये आपण जसा रेग्युलर क्लोथ स्टोरेज बनवतो त्याप्रमाणे आपण हा वरचा सेक्शन आहे तो बॅग्स वगैरे आपले हँग करण्यासाठी ठेवलाय. आणि तसंच आपण हा जो आपला बॉटमचा सेक्शन आहे हा इथे आपण रेग्युलर आपले जे क्लोथ्स असतात ते हँग करण्यासाठी आपण इथे तो घेतलाय. आणि स्विच बोर्ड आपण इथे घेतलाय जेणेकरून इथे काय आर्टिफॅक्ट्स वगैरे ठेवता येतील या हिशोबाने.
आपण या वॉर्डरोबमध्ये काय केलंय की हँडल न करता हँडललेस वॉर्डरोब बनवलंय. याच्यामध्ये हँडल आपण आतमध्येच कट करून स्वतः आपण बनवलेली आहे. हा स्लायडिंग वॉर्डरोब आहे. आणि त्याचबरोबर इथे आपण म्हणजे 6.5 बाय 5.25 ह्या साईज मध्ये हा बेड बनवलाय. आणि इथे साईड टेबल आणि हे ड्रेसिंग टेबलचं आपण इथे प्रोव्हिजन यांना केलेलं आहे. आणि हा आपला आहे हेडबोर्ड सेक्शन. आणि त्याचप्रमाणे या हॉलमध्ये त्यांना स्टडी टेबलची किंवा वर्क फ्रॉम होम करण्यासाठी रिक्वायरमेंट हवी होती. त्यासाठी आपण हा स्टडी टेबलचा ही इथे आपण फोल्डेबल स्टडी टेबल यूज केला आहे. आणि हा जो सेक्शन आहे हा त्यांचे समजा बुक्स वगैरे काय ठेवायचे असेल त्यासाठी आपण हा बनवतो. इथे आपण थोडा एक वेगळं फिटिंग लावलंय. आणि हा या इथे काय झालेलं की इथे त्यांचा हा कॉलम होता आणि त्या बाजूला थोडा डीप एरिया होता आणि इथे टीव्ही लावायचा होता. म्हणून आपण हा पॅक करून इथे थोडं निश क्रिएट केलंय. आणि निश करून मग इथे टीव्हीची प्रोव्हिजन आपण घेतलेली आहे. तर अशा प्रकारे हा आपण मास्टर बेडरूम डिझाईन केलाय. पाठीमागे आपण एक कस्टमाइज वॉलपेपर सुद्धा यूज केलेला आहे. तर आपण आता बघतोय तो किचन सेक्शन. किचन सेक्शन मध्ये जनरली आले आपल्याला पहिल्यांदा काय दिसतं तर इथे जो डीपी होती जी बिल्डरने दिलेली ती आपण इथे हाईट केली. डीपी हाईट करून त्यानंतर हा एल टाइप किचन आहे. तर त्या हिशोबाने आपण इथे काय केलंय की हे स्टोरेज घेतले. आणि जसे आपल्या प्रत्येक साईडवर असतात त्याप्रमाणेच आपण आता इथे टेंडम बास्केट यूज केले. सॉफ्ट लूज टेंडम बास्केट आणि इथे पुल आउट सेक्शन एक घेतलंय. तसंच आपण वॉल साठी सुद्धा इथे प्रोव्हिजन केले. आणि हा वरचा एरिया आपण स्टोरेज म्हणून इथे यूज केला आहे. फ्रीजच्या वरचा जो एरिया आहे तो आपण रेग्युलर स्टोरेज काही आपल्याला ठेवायचं असेल त्याच्यासाठी यूज केला. इथे थोडस स्टोरेज आपण आपल्याला मिळालंय. आणि हा जो एरिया दिसतो आपल्याला हा पूर्ण ब्लँक येत होता म्हणून आपण इथे थोडेसे नीच क्रिएट केले राऊंड शेप मध्ये की जेणेकरून येता जाताना आपल्याला कुठे ते लागणार नाही. तर अशा प्रकारे आपला इथे आपण किचन डिझाईन केलेला आहे. नमस्कार, मी सौरभ पांचाळ आणि हा माझ्या मिसेस सायली पांचाळ. आम्ही आमच्या लग्नानंतर हक्काचं घर घेतलं होतं. तर त्यासाठी आम्ही लक्झरियस इंटेरियर डिझायनर शोधत होतो. तर मी एका माझ्या रिलेटिव्हच्या घरी गेलो होतो. तर तिकडे त्यांच्या घरी मला त्यांचं इंटेरियरचं काम खूप आवडलं होतं. तर त्यांना मी जस्ट विचारलं, तुम्ही हे कोणाकडून करून घेतलं? तर त्यांनी मला विकास मोरे म्हणजेच अर्थाची डिझाईन्स यांचं नाव सजेस्ट केलं. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला साहजिकच. तर त्यांनी मला एक कोटेशन पाठवलं होतं. त्याआधी मी 3-4 जणांकडून कोटेशन घेतलं होतं. पण त्यांच्या कामाची क्वालिटी आणि त्यांचं कोटेशन हे मला त्यांच्या वाजवी दरामध्ये मला माझ्या खिशाला परवडेल असं होतं ते. तर मी त्यांना कामाची पूर्वस्थिती विचारली, कसं करायचं आपण. त्यांना मी भेटलो आणि त्याच्यामध्ये त्यांचाही सिंहाचा वाटा होता. जेणेकरून त्यांनी स्वतःचं घर असल्याप्रमाणे त्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवला. मला त्यांनी नवीन डिझाईन दाखवले, नवीन ट्रेंड्स दाखवले. तर मी त्यांना सजेस्ट केलं आणि त्यांनी मला सांगितलं. आणि मेन कोटेशन व्यतिरिक्त असं होतं की सगळं त्याच्यात आमचं रिक्वायरमेंट जे होतं ते फुलफिल होत होत्या. प्लस आम्हाला म्हणजे आम्ही टेन्शन फ्री होतो की काहीच असं बघायला नाही लागायचं. आम्ही दोघंही वर्किंग असल्यामुळे आम्हाला वेळ मिळायचा नाही. पण त्यांनी असं कधीच भासू नाही दिलं की वेळ नाही मिळायचं तर कुठेतरी काहीतरी असं केलंय जे आम्हाला आवडलं नाही. आम्ही जेव्हा यायचो तेव्हा आम्हाला म्हणजे असं खूप छान वाटायचं आणि असं वाटायचं कधी राहायला येतोय. त्यांनी आम्हाला दिलं होतं की या डेटपर्यंत मिळेल. पण
सरप्रायझिंगली त्याच्या आधीच आम्हाला आमचं हँडओव्हर झालं होतं आणि तुम्ही म्हणजे कोणी इथे येऊन बघेल तर त्यांना असं वाटेल की इथेच राहावं, एवढं त्यांनी लक्झरियस केलेलं आहे. त्यासाठी आम्ही डेफिनेटली 101% रेकमेंड करू आत्ताच्या डिझाईन्सला. थँक्यू.